to Ingwa News. The Girim Comunidad in its general body meeting opposed the state government's move to regularize unauthorized structures on Comunidad land. The committee reaffirmed its stance, reflecting the growing local resistance to the controversial legislation. आज आमच्या कोमुनिदाद ऑफ गिरीची जनरल बॉडी मीटिंग ठरवल्या त्याप्रमाणे झाली, बरे भशेन झाली आणि काय निर्णय जे आम्ही प्रस्ताव मांडलेले ते सगळे मंजूर झाले. त्या प्रमुख तितून कितें आशिल्लें इज दॅट आम्ही जो सरकाराचो बिल आशिल्लो लास्ट असेंब्ली 39 ऑफ 2025 इलिगल कन्स्ट्रक्शन्सचे रेग्युलरायज करपाक कोमुनिदादीच्या जाग्यांचेर ताचो कोमुनिदादीचो निषेध आसा आणि आज प्रस्ताव मांडून तो प्रस्ताव मंजूर जाला. आमच्या मेंबरान अप्रूव केला की असली इलिगल कन्स्ट्रक्शनां जांचेर आमची कारवाई चालू आसा ते खंयचेच सर्कमस्टन्सी लिगलायज करपाचे ना. घरां कित्याक सरकाराचे फक्त घरांचेर आसा, नॉट ऑन अदर इलिगल कन्स्ट्रक्शन. आता घरां ही लिगलायज करपाची आमच्या जनरल बॉडीन अपोज केला. आता कितें आसा ताचेर ऑनरेबल हायकोर्टाची दोन डिसिजन, 1 एप्रिल 2025 आणि 6 मार्च 2025 दोन पिटिशनाचेर 3 suo motu of 2024 and 38 of 2024 सरकार ऑनरेबल माननीय उच्च न्यायालयान तेजेर एक ऑर्डरी पास केल्या की सरकारा ऑफिशियलान जावं रेव्हेन्यू डिपार्टमेंट जावं पंचायत जावं एडमिनिस्ट्रेटिव्ह कोमुनिदाद तांचेर कितें कारवाई जाल्या आनी कितें कशी कारवाई करपाची ते डिटेल तांणी हायकोर्टान दिला. आतां तांणी हायकोर्टान रिपोर्ट्स मागयल्या की त्याचेर वयर कितें कारवाई जाल्या आनी जावना. सो आमी आतां ते विथ द एडमिनिस्ट्रेटर फॉलोअप करता कितें ते आमचे पळय कितें आसलें इलिगल ते तांणी मागयल्ले त्या प्रमाणे आनी तांचोय सर्वे जाला ते आमी सादर केला.